आज झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या कामगिरीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली। गेल्या 2 ते 2.5 वर्षातील गतिमान काम आणि प्रगती यावर त्यांनी प्रकाश टाकला। त्यांच्या मते जनतेने या सरकारची कामे आणि परिवर्तनाच्या योजना प्रत्यक्ष पाहिल्या आहेत। फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण योजनांबद्दल माहिती दिली। शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करून 14,000 किलोवॅट सौर ऊर्जेचं काम सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं। पुढील 15 ते 18 महिन्यात हे काम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना 365 दिवसातून 12 तास वीज उपलब्ध होईल। यामुळे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असून सरकारचे 15,000 कोटी रुपये वाचतील। तसेच मागेल त्याला सौर पंप दिले जातील आणि पुढील 25 वर्षासाठी वीज बिल माफ होईल। निवडणुकीचा शंखनाद झालाय, अर्थात आमच्याकरता शंखनाद झालाय, काहींकरता ऐलान झालाय। आमच्या महायुती सरकारने 2-2.25 वर्षामध्ये जे काही कार्य केलेलं आहे त्याचे एक रिपोर्ट कार्ड आपल्यापुढे आम्ही ठेवतो आहोत। अर्थात हे संक्षिप्त रिपोर्ट कार्ड आहे, कारण आपल्याला ठळक बाबीच तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील। सविस्तर त्यातला प्रत्येक मुद्दा आणि त्या घटकांकरता केलेली कामं याची पुस्तिका आहे, त्याच्यामुळे ती काही आपल्यासमोर ठेवणं आम्हाला आत्ता संयुक्तिक वाटत नाही, ते आपल्यापर्यंत आम्ही पोचवू। स्थगिती सरकार गेल्यानंतर गती आणि प्रगतीचं सरकार हे गेल्या 2-2.25 वर्षामध्ये महाराष्ट्राने बघितलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये ट्रान्सफॉर्मेशनल, पूर्णपणे परिवर्तन करणाऱ्या अशा प्रकारच्या योजना आणल्या। या निश्चितपणे आमच्या कामाची गती आणि महाराष्ट्राची प्रगती या दोन्ही गोष्टी सांगणाऱ्या आहेत। महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्याने शेती विजेकरता स्वतंत्र शेतकरी वीज कंपनी स्थापन केली। या कंपनीच्या अंतर्गत 14,000 मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू केलं सोलरच्या माध्यमातून आणि पुढच्या 15 ते 18 महिन्यामध्ये याचं सगळं काम डिलिव्हर होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 365 दिवसा वीज ही आम्ही उपलब्ध करून देऊ। आणि याच्याच आधारावर आम्ही शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना आणली। त्यामुळे विजेच्या बाबतीत शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे की शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप केवळ 10% पैसे भरायचे आणि त्याला सौर पंप मिळेल। 25 वर्ष विजेचं बिल येणार नाही। 5 वर्ष सगळी देखरेख ही सरकार करेल। चोरीला गेला तर इन्शुरन्स आहे, तुटफूट झाली तर इन्शुरन्स आहे आणि मागितल्यानंतर 3 महिन्यात त्याच्या शेतीमध्ये तो पंप लागतो। ही पण व्यवस्था आपल्या सरकारने केली आहे। सिंचन क्षेत्रातही अभूतपूर्व काम होत असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। सरकारने 145 सुधारित सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली असून 22 लाख हेक्टर जमिनीचं सिंचन होणार आहे। दुष्काळी भागात यापैकी अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत। वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदी जोड प्रकल्प आणि 90,000 कोटी रुपयांचा नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प हे काही प्रमुख प्रकल्प आहेत। फडणवीस यांनी समाजाच्या विविध घटकांसाठी केलेल्या प्रयत्नांवरही भाष्य केले। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून 1 लाख मराठ्यांना उद्योजक बनवण्यात आलं आहे असं सांगून त्यांनी आपल्या सरकारने सर्व समाजासाठी उभारलेल्या महामंडळाचं महत्त्व अधोरेखित केलं। तसेच पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी जोर दिला, ज्यामध्ये वाढवण बंदरामुळे राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील गतीबाबत आश्वासन दिलं। मध्यंतरी महाविकास आघाडीचं सरकार होतं। या सरकारमध्ये एकाही प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नाही, त्यामुळे सिंचनाचं काम पूर्णपणे ठप्प होतं। आत्ता या सरकारमध्ये 145 प्रकल्पांना त्या ठिकाणी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे, ज्यामुळे 22,73,000 हेक्टर सिंचन क्षमता तयार होईल। आणि आपण बघा, सगळ्या महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागामध्ये ही सगळी प्रकल्प आपण त्या ठिकाणी मान्य केलेली आहेत। अनेक दुष्काळी भागातले कामांची सुरुवात केलेली आहे। जे अशक्यप्राय वाटायचं नदीजोड प्रकल्प, वैनगंगा, नळगंगा, पैनगंगा नदीजोड प्रकल्प 90,000 कोटी रुपयाचा, नार पार गिरणा नदीजोड प्रकल्प आपण केला।
पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारं जे पाणी आहे 55 TMC, हे पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून गोदावरीचं तुटीचं खोरं हे बॅलेन्स करून मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करायचं आणि नाशिक आणि नगर जिल्ह्यातले जे काही वादाचे विषय आहेत ते पूर्ण संपवायचे, या दृष्टीनं त्याचीही कारवाई आपण पूर्ण केली, वैधानिक कारवाई पूर्ण केली. त्याच्याही संदर्भात सगळं त्याचं फर्स्ट स्टेजचं टेंडर आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामुळे यातली कुठली योजना ही केवळ कागदावर नाही, सगळ्या टेंडर स्टेजला टेंडर निघालं आहे, अनुसंधान चाललेलं आहे. अशा प्रकारे सिंचनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम हे आपल्या सरकारने या 2-2.5 वर्षामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. विरोधकांच्या टीकेवर उत्तर देताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेल्या घोटाळ्यांवर टीका केली. त्यांनी कॅश फॉर ट्रान्सफर घोटाळ्याचा उल्लेख करून विरोधकांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर प्रकाश टाकला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीत आम्ही वचनबद्ध आहोत, परंतु विरोधक गुजरातचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत. महायुती सरकारच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले, जनता आम्हाला पुन्हा आशीर्वाद देईल. त्याचबरोबर सत्ताधारी महायुतीचं जागा वाटप जवळपास पूर्ण झालं असून विरोधकांकडे कोणताही स्पष्ट नेता नसल्याचं फडणवीस यांनी आव्हानात्मक भाषेत विचारलं. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई. जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता. तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा www.jagrutmaharashtranews.com. तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा. तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.